काय मस्त आहे ना ही पैठणी. एकतर माझा आवडीचा रंग आणि त्यात तो फिरता आहे. आणि या पैठण्यांची जी व्हरायटी आहे ही मी आता कुठे पाहते याचा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी कुठल्याही मी नाशिक किंवा येवल्याला नाहीये. मी कोणत्याही हाय एंड स्टोअरमध्ये साडी विकत घ्यायला आलेली नाहीये. तर यंदाची दिवाळीची खरेदी मी करत आहे कारागृह उद्योग महाराष्ट्र विक्री केंद्र येरवडा पुणे येथे. आणि ही साडी किंवा या सगळ्या पैठण्या किंवा तुम्ही जे काही वस्तू माझ्या मागे पाहतायत त्या सगळ्या वस्तू येरवडा जेलच्या कैद्यांनी बनवल्या. तर हे शोरूम 12 महिने आठवड्यातले 7 दिवस तुमच्यासाठी खुलं आहे. तुम्ही कधीही येऊन इथे खरेदी करू शकता. पण आज मी आली आहे खास करून दिवाळीच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आणि दिवाळीसाठी खास करून काही वस्तू आपल्या सगळ्यांच्या कैदी बंधू आणि भगिनींनी बनवलेल्या आहेत. तर काही कंदील काही तोरण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला पर्सनली खरेदी करायच्या आहेत. तर मग या प्रदर्शनाला एक भेट देऊयात. चला. गणपती बाप्पा तर आपण पाहिलं की कागदापासून बनवलेल्या गोष्टी, सागवानपासून बनवलेल्या गोष्टी आणि काही लोखंडी वस्तू सुद्धा आहेत. आणि खूप साऱ्या गोष्टी इथे रिसायकल होतात किंवा रिसायकल्ड वस्तूंपासून बनतात. आपण काय काय होतं इथे आणि कशा पद्धतीने होतं हे जाणून घेण्यासाठी कारागृह प्रशासनाशी जरा गप्पा मारूयात. चला. नमस्कार. आपल्याबरोबर आहेत DIG प्रिझन्स स्वाती साठे मॅडम आणि सुप्रिटेंडेंट येरवडा जेल सुनील धमाळ सर. सुनील सर आणि स्वाती मॅडम दोघांची आपण गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात की ही संकल्पना कोणाची होती, कशी सुरुवात झाली आणि प्रेक्षकांना ज्यांना काहीच माहीत नाहीये की प्रिझनमध्ये या ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने घडतात त्यांना आपण नक्कीच सांगूयात. नक्की. सगळ्यात पहिले सोनाली कुलकर्णी मॅडम आपले खूप खूप आभार आहेत की आपण आमच्या या उपक्रमाला एवढा प्रतिसाद पॉझिटिव्ह दिलेला आहे. अगदी कमी वेळामध्ये आपण इथे आला आहात. आपल्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे. तर सांगायची गोष्ट अशी आहे की प्रिझन म्हटलं की समाजामध्ये खूप विचित्र काहीतरी इमेज आहे की इथे फक्त मारामाऱ्या होतात, मोबाईल चालतात, ड्रग्स चालतात. पण प्रिझन म्हणजे पॉझिटिव्हिटी, प्रिझन म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी वर्क, प्रिझन म्हणजे क्रिएटिव्हिटी. कारण ही जी वाट चुकलेली माणसं आहेत ना ती तुमच्या आमच्या सारखीच आहेत. तर त्याच्यामध्ये खूप कला कौशल्य आहे. फक्त ते आधी निगेटिव्ह साईडला होतं, आता ते आपण पॉझिटिव्ह साईडला आणायचा प्रयत्न करतोय. आणि गेली 10-11 वर्ष झाली आमचा हा दिवाळी मेळा उपक्रम सुरू झालेला आहे. हा त्याच भावनेतनं सुरू झालाय की आपले कैदी आहेत ते पण समाजाचा घटक आहे, त्यांना कोणीतरी स्वीकारायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सुटल्यावर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता हाताला जर काहीतरी स्किल असेल तर त्यांनी स्वतःचं अर्थार्जन करून स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला चांगल्या बाजूने नेलं पाहिजे. आणि हे शोकेस करण्यासाठी आमचं हे प्रदर्शन असतं सगळं. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की थोडा नाही, आमची दररोज 2 लाख रुपयापर्यंत विक्री होते या प्रदर्शनातून. काय सांगताय. पण हे स्किल्स उपजत आहेत, कोणाच्यात असतात का त्यांना वेगळं ट्रेन केलं जातं? उपजत असतील तर अतिशय उत्तम, पण नसतील तर आपण जे काही वस्तू इथे बघत आहात त्या सगळ्याच्या वर्कशेड्स आमच्या आतमध्ये आहेत. बर. आणि तिथे त्यांना ट्रेनिंग दिल्या जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. आणि अर्थात त्यांचा चॉईस असतो, त्यांना काय करायला जास्त आवडते, कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, रुची आहे, कला आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा आतमध्ये एक सिलेक्शन कमिटी असते अधीक्षकांच्या हाताखाली. बर. आणि मग ते त्याची सगळी आवड, कल, शिक्षण सगळं बघून त्याला कुठल्या ट्रेनिंग मध्ये घालायचं आणि ते सहसा फेल होत नाही. त्यांचं सिलेक्शन सहसा फेल होत नाही आणि तो माणूस उत्तमच कौशल कामगार बनूनच बाहेर पडतो. आशावादी चित्र दाखवलं गेलं आणि तुमच्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन असेल तर वाट चुकलेली माणसं योग्य वाटेवर येऊ शकतात. सुधारणा आणि पुनर्वसनच आमच्या खात्याचं ब्रीदवाक्य आहे.
आणि त्यामुळे सगळी मुक्त विद्यापीठ, इग्नू असतील, टिळक महाराष्ट्र असेल, यशवंतराव असेल, याची सेंटर्स आपण आतमध्ये चालवतो. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आपल्या पश्चिम विभागातून तरी 100 ते 150 ग्रॅज्युएट होतात दरवर्षी. योगासनं शिकतात, आर्ट ऑफ लिव्हिंग करतात. आणि ते बाहेर नसतील, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या या प्रतिक्रिया आहे, ते बाहेर नसतील इतके चांगले व्यक्तिमत्व तुरुंगात येऊन घडतं. आणि शिस्त लागते आयुष्याला शिस्त लागते. आणि डिस्ट्रॅक्ट करायला काही नसतं, काही म्हणजे तशा काही ऍक्टिव्हिटीजच नसतात. बरोबर. महिला आणि पुरुष अशा वेगवेगळ्या गटांमध्ये काम चालतं. तर आपण सरांना विचारूयात, 5 महिन्यात एखादी अशी घटना किंबहुना एखादा असा क्षण असेल जो तुम्हाला प्रेक्षकांबरोबर शेअर करायला आवडेल, की इतकं आशावादी चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं. मॅडम, यापूर्वी दूरध्वनी सुविधा बंद्यांना दिली जात नव्हती. एडीजी सर आणि मॅडम, डीआयजी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण जून 2023 पासून दूरध्वनी सुविधा बंद्यांना द्यायला सुरुवात केली. तर त्या सुविधेमुळे बंद्यांचा कारागृह प्रशासनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि आमच्याकडे आमच्या प्रशासनाची विश्वासार्हता त्याच्यामुळे बंद्यांच्या मनामध्ये जास्त वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही ज्या काही सूचना किंवा निर्देश देत आहोत त्याचे चांगल्या प्रकारे पालन बंदी सध्या करतायत, असा आम्हाला मोठा बदल जाणवला. आणि आमचा आणि त्यांच्यामध्ये जो काही इंटरॅक्शन होता, पूर्वी थोडा दुरावा टाईप काही गोष्टी घडायच्या, परंतु जसा आम्ही काही नवीन प्रकल्प सुरू करतोय त्याला रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे मिळायला लागलाय. हा एक आम्हाला मोठा फरक जाणवलाय बंद्यांच्यामध्ये. संपर्क आणि संबंध बनवणे ही सगळ्यात मोठी चॅलेंज आव्हानात्मक गोष्ट असेल. नक्कीच मॅडम. आणि बंदी आपल्याला जरी नॉर्मल दिसत असेल कारागृहामध्ये, तरी त्यांच्यावर प्रचंड मानसिक तणाव असतो. आम्ही कारागृह अधिकारी या नात्याने ते समजू शकतो की त्यांच्यामध्ये किती प्रचंड खलबल मनामध्ये चालू आहे. 4 भिंतीच्या आतमध्ये कंटिन्युअसली वर्षानुवर्ष, इव्हन काही 20-20, 25-25 वर्षापासून कारागृहामध्ये बंदी दाखल आहेत. तर त्यांची मानसिक अवस्था कारागृह अधिकारी या नात्याने आम्ही समजू शकतो. तर जितक्या कम्युनिकेशनच्या चांगल्या सुविधा किंवा संपर्क कुटुंबाशी होत राहील, तेवढे ते सुद्धा त्यांची मानसिकता नॉर्मल राहायला मदत होते. आणि तितक्याच प्रशासनाच्या ज्या काही सूचना असतील, काही कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवायला त्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि असे कुठले कलागुण आहेत ज्यांना तुम्हाला असं वाटतं की आणखी वाव देण्याची गरज आहे? काही आमच्याकडे कॅनव्हास पेंटिंगच्या संदर्भामध्ये एक्सपर्ट असलेले बंदी आहेत. काही सुतारकाम, कार्पेंट्री मधले मास्टर्स आहेत. काही तुमच्या लेदरी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे उत्कृष्ट कलाकार आहेत. तर त्यांना जर आणखी असा मेळावे किंवा आणखी काही नेक्स्ट एडीजी सर किंवा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आता आपण एक आधुनिक संपर्क यंत्रणा, ऍडव्हर्टायझिंग सिस्टीम आपण तयार करतोय. तर ती जर मिळाली, बाहेर जर चांगलं एखादं व्यासपीठ त्यांना उपलब्ध झालं त्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करण्याचं, तर त्यांना सुद्धा खूप मोठा प्रोत्साहन मिळेल. कारागृहाची सुद्धा बाहेर कारागृहामध्ये जी काही निगेटिव्ह इमेज समाजामध्ये आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. त्याद्वारे बंद्यांचं तसंच कारागृह अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मोराल उंचवण्यासाठी मदत होऊ शकते. बरोबर आहे. असं सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला काय वाटतं बंदी आणि प्रशासनाला एकत्र मिळून जे फेस करावं लागतंय, आणि ज्याच्यासाठी आता जे प्रेक्षक आपला हा संवाद पाहतायत त्यांची मदत होऊ शकेल? हो, नक्की. या आपल्या माध्यमातून खूप चांगली मदत होऊ शकेल की हे गुन्हेगारांनी केलेलं आहे वस्तू, म्हणजे ही वाईट असेल असं नाही. आता आपल्यासारखे लोक जेव्हा इथे म्हणजे मन भरून खरेदी करतात किंवा आपण म्हणू की पॉकेट खोल के खरेदी करतात, तर तेव्हा समाजाने पण हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ही सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आमच्या समोर, की अजूनही अरे हे जेल का हे कैद्यांचं आहे का, मग हे नको आपल्याला, असं नाहीये. तर हे किती क्वालिटी क्वांटिटी वाईज किती चांगली गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे किती रिझनेबल आहे. बरोबर. बाहेर तुम्ही जाल त्याच्यापेक्षा, जसं मी आपल्याला म्हटलं की आज आपण जर तुम्ही किंवा मी पैठणी साडी बाहेर घ्यायला गेलो, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही इतकं मेमालूमपणे ते मशीन आणि हे मिसळतात. हो, भेसळ असतेच प्रत्येक ठिकाणी. पण आमच्या गोष्टी म्हणजे आमची पैठणी म्हणजे 100% हँडलूम आहे. 100% हँडलूम आहे. त्याच्यावरती इतर कुठले टॅक्सेस नाही, मार्केटची व्हॅल्यू नाही, फक्त स्किलची जी व्हॅल्यू आहे, जी किंमत आहे तेवढीच तुम्ही अपेक्षा. आणि आमच्याकडे ज्या या लाकडी वस्तू आहे, या आम्ही सागवान म्हणून पेंटिंग करून विकत नाही. या खऱ्या खुऱ्या सागवानच्या वस्तू आहेत.
त्यामुळे ड्युरेबिलिटी म्हणाल तर आमचे टेक्सटाईल 100 वर्ष चालतात. आमचं Okay. लाकूड कधीही खराब होणार नाही, कारण ते प्युअर सागवान आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची फसवी नाहीये. तर हे समाजाने ओळखायला पाहिजे. ही अतिशय आयरॉनिक पण तितकीच गंमतशीर गोष्ट तुम्ही म्हणालात की जरी या गोष्टी सगळ्या गुन्हेगारांनी बनवल्या आहेत तरी ते अतिशय मनापासून बनवल्यात आणि साफ मनाने बनवल्यात. मला असं वाटतं की हे जे साफ मन आहे ते जपून ठेवण्याचं काम तुम्ही प्रशासन म्हणून करताय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्या खुर्चीवर बसलेलो आहोत त्या खुर्च्या देखील त्यांनी बनवलेल्या आहेत. फर्निचरचं सगळं सामान असेल, देवघर असतील, लहान मुलींसाठी पैठण्या, नऊवाऱ्या असतील किंवा पैठणी. मला असं वाटतं की पैठणी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक वेगळा कोपरा असतो. मला असं वाटतं सगळं येऊन थांबतं ते पैशांवरती. त्यामुळे तुमचा खिसा जरी तुम्हाला असं वाटतंय की इथे येऊन तुम्ही रिकामा करणार असाल तरी प्रत्येक गोष्ट तितकी वर्थ आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला बाहेर जी मिळते त्याच्यापेक्षा अतिशय उपयुक्त दरात मिळणार आहे. त्यामुळे अर्थात मी शॉपिंग करणारच आहे. पण माझ्या मनात आणखी प्रश्न आहेत. आपण स्वाती मॅमला विचारूयात की मी मगाशी पाहिलं भाज्या देखील आहेत, तर आपण कारागृहात शेती देखील करतोय. आपण कारागृहात शेती देखील करतो आणि आपण आता थोड्या वेळातच इथे प्रदर्शन आपलं थोडं लवकर उद्घाटन झालं. हो. आम्ही केलेला तयार इंद्रायणी तांदूळ पण आणतोय काय आणि सांगताय? तो संपूर्ण ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामध्ये कुठेही केमिकल वगैरे वापरलेलं नाही. आणि आमचा दरवर्षी 15 टन तांदूळ विकला जातो या उपक्रमायोगे. मग हे अच्छा ह्या उपक्रमाच्या मार्फत. पण अदरवाईज जर का एखादं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर लोकांनी कसं संपर्क तर साधावा? या शोरूम मध्ये हे दिवसभर उघडं असतं, काही 12 तास उघडं असतं, पण 7ही 365 दिवस आणि 365 दिवस. उघडं असतं. याच्यानंतर या जेलच्याच मागे आमची जागा आहे. तिथे आम्ही नुकताच 3 महिने झाले शृंखला उपहारगृह सुरू केलंय. बर. आमच्या ओपन जेलचे कैदी त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ बनवतात आणि बेकरी विकतात. सुद्धा आहे. बेकरी सुद्धा आहे. आणि तुम्हाला जे आधुनिक आत्ता मिळतं ते चहा, कॉफी, पावभाजी, पुलाव हे सगळे पदार्थ आमच्या शृंखलामध्ये मिळतात. आणि आमच्या ओपन जेलचे प्रिझनर्स ते बनवतात. आणि साधारण 5-10 हजार रुपये रोजपासून सुरू असलेली विक्री आता आमची 50,000 रुपयापर्यंत रोजवर येऊन पोचलेली आहे. आणि हा जो आर्थिक पाठबळ आहे तो कैद्यांना पूर्णपणे मिळतो. हो हो, ते जेही काही काम करतात त्याचा पूर्ण मेहताना त्यांना मिळतो. त्याच्यामध्ये स्किल्ड, सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड असे प्रकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी काम केलं की त्यांना डेली वेजेस मिळतात. आणि अशी काही उदाहरणं आहेत की हे एखादं स्किल शिकल्यानंतर यातून कैदी बाहेर सुटले आहेत, घरी गेल्यानंतर त्यांनी तो व्यवसाय सुरू केला आहे. हो हो, असं तर आहेच. कारण महाराष्ट्र शासनाची अशी योजना आहे की कुठला कैदी इथे स्किल शिकून बाहेर पडला की त्याला 25,000 रुपये अनुदान देतात. बरं. आणि त्याचा उद्देशच असा आहे की त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय त्याच्यातून सुरू करायचा आहे. असंच नाही तर आपण जे PPP माध्यमातून प्रोजेक्ट करतो काही, तर आपली कोल्हापूर जेलला फॉन्ड्री आहे, त्याच्यातनं शिकून बाहेर पडलेले लोक आज लाख 2-2 लाख पगारावरती बाहेर फॉन्ड्रीमध्ये काम करतायत. त्यांचे स्वतःचे टेक्सटाईल उद्योग त्यांनी सुरू केलेले आहे. बर. एका कैद्यांनी स्वतःचा पैठणीचा पण हातमागाचा माग घेऊन काम सुरू केलेलं आहे. बर. एका कैद्यांनी आपलं चहा कटिंग सलून सुरू केलेलं आहे. चहा, बिस्किट, भजी जे तो शृंखलामध्ये शिकला तेच त्यांनी छोट्या प्रमाणावर बाहेर जाऊन स्टॉल सुरू केलेला आहे. म्हणजे इथून माणूस म्हणून तर ते बदलून जातच आहेत, पण त्याचबरोबरीने जे काही स्किल ते शिकून जात आहेत ते इथे सोडून जात नाहीयेत. तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात पुनर्जन्म जे आपण म्हणू त्याच्यात त्यांचा भरपूर त्यांना त्याचा फायदा होतो. आणि उद्देश असा आहे की त्यांनी बाहेर पडल्यावर गुन्हेगारीकडे न वळता पुन्हा आपण अर्थार्जन करून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला पोषण करायचं. मला परत एकदा प्रेक्षकांना आठवण करून द्यायची आहे की इथे असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या अर्थात येरवडा जेलमध्ये कैद्यांनी बनवल्या आहेत. पण अशाच पद्धतीचे प्रदर्शन किंवा बिहाइंड द सीन जे बनवण्याचं काम आहे ते इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या कारागृहांमध्येही होतं. त्याच्याबद्दल थोडक्यात जर का. महाराष्ट्र राज्यामध्ये येरवडा कारागृहामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर फॅक्टरीचा जो काही आउटलेट मोठ्या प्रमाणावर आहे तो येरवडा कारागृहामध्येच आहे, सगळ्यात मोठा. नाशिक कारागृहामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वस्तू बनतात. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. नागपूर कारागृहामध्ये सुद्धा आहे. अमरावती कारागृहामध्ये थोड्या प्रमाणावर आहे. आणि ठाणे कारागृहात
काही प्रमाणामध्ये बेकरी आणि तत्सम वस्तू बनल्या जातात. बरं. परंतु मुख्यत्वे येरोड आणि नाशिक कारागृहामध्येच कारागृहाचे मोठे मोठे उद्योग चालू आहेत आणि जवळपास वर्षाला 30 कोटीपर्यंत अशी उलाढाल आमची असते उत्पादनामध्ये. आणि शेतीचं सुद्धा अनुषंगिक उत्पादन आपण घेतो. विशेष म्हणजे महिला बंदी आमच्या शेती करतात इथे. हो. पण खुल्या कारागृहाच्या महिला बंदी आहेत. आपण ज्या काही भाज्या आता समोर बघतो आहोत आणि आता तांदूळ सुद्धा जो काही तयार होतोय हा महिला बंद्यांनी खुल्या कारागृहाचा तयार केलेला आहे. ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आमच्याकडे काही टेक्निकल स्टाफ सुद्धा आहे जो कैद्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य सतत करत असतो. आणि सुटल्यानंतर हे जे काही स्किल घेतात हे तर ते सुटल्यानंतर सुद्धा बऱ्याच अंशी त्यांनी आम्ही जे काही NGO सुद्धा आहेत आमच्याकडे त्या सुद्धा त्यांना मदत करतात आणि काही व्यवसाय करण्याला मदत होते. सरकार महाराष्ट्र राज्य सरकारचा सुद्धा उपक्रम आहेच. मॅडमनं जसं सांगितलं त्यानुसार महिला बालविकास विभागामार्फत 25,000 अनुदान सुद्धा दिलं जातं काही व्यवसाय छोटे मोठे करण्यासाठी. तर अशा प्रकारे जे काही तांत्रिक कुशल इकडे स्किल मिळवलंय बंद्यांनी त्याचा निश्चितच बाहेर सुटल्यानंतर याचा उपयोग होतोय. प्लस त्यांनी जी काही इथे रक्कम कमवलेली असते वेजेसद्वारे ते बरेच एक 10% तरी कैदी त्यांच्या नातेवाईकांना मुलांना शिक्षणाकरता इथून मनी ऑर्डरद्वारे पाठवतात. तर तो एक मोठा चांगल्या प्रकारे कुटुंबाला थोडा हातभार लागतो आणि त्याची वेळेची फार मोठी किंमत त्यांना आवश्यक असते त्यावेळी मिळते. तर अशा प्रकारे कारागृहामध्ये हा उद्योगाचं प्रशिक्षण आणि उत्पादन सुरू आहे. मला जाता जाता एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की सरांनी सांगितलं तसं इतर शहरांमध्ये देखील अशा पद्धतीचं कार्य होत आहे कारागृहांमध्ये. पण जर का जी माणसं पुण्याच्या बाहेर आहेत आणि त्यांना प्रदर्शनासाठी एखाद्या वेगळ्या शहरात जायचं आहे प्रदर्शनातनं खरेदी करण्यासाठी तर कुठे जाऊ शकतात? तर ते नागपूर, अमरावती, नाशिक, दिवाळीचं प्रदर्शन असतं. तिन्ही मी जसं सांगितलं आमच्याकडे रक्षाबंधन, संक्रांत आणि दिवाळी. पण दिवाळी मेळा जरा मोठ्या प्रमाणात करतो आम्ही. आणि तशी पण सगळ्या कारागृहांमध्ये त्यांची शोरूम आहेत आणि 365 दिवस चालू असतात. प्रदर्शनाची वाट बघायची गरज नाहीये. तुम्ही जर का खरेदी केली नसेल किंवा अजून तुम्हाला खरेदी करायची असेल तर या नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि पुणे अशा कारागृहांच्या शोरूम्स मध्ये तुम्ही लगेच भेट देऊ शकता. एक जाता जाता काही निरोप किंवा टिप किंवा एखादी गोष्ट तुम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छिता? नक्की सांगू इच्छिते. आमची उत्पादनं अतिशय दर्जेदार आहे. अजिबात मनात आणू नका. ही कैद्यांनी केलेली आहे. एका स्किल कामगारांनी हे सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि आपल्याला अतिशय कमी दरामध्ये पण अतिशय टिकाऊ वस्तू आपल्याला मिळणार आहेत. तर ही दिवाळी आमच्या कैद्यांची गोड करा. आपल्याही मनातनं आपल्याला समाधान मिळेल. धन्यवाद. थँक्यू मॅम. धमाळ सर, तुम्ही जाता जाता काय म्हणू शकाल प्रेक्षकांना? त्यांची दिवाळी खास कशी होईल आणि त्यांच्यामुळे आपल्या कैद्यांची दिवाळी खास कशी होईल? आमच्या बंड्यांनी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्याच्यामध्येच त्यांचा किती सकारात्मक दृष्टिकोन आहे हे दिसून येतं. आणि अशा इतक्या सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू प्रेक्षकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. ज्याद्वारे आमच्या बंदी बांधव तसेच आमचे जे काही कर्मचारी अहोरात्र काम करतात, अधिकारी कष्ट करतात, त्यांच्या प्रयत्नांना मोठी दाद मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. स्वाती मॅडम आणि धमाळ सर, तुमचे अतिशय मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि प्रेक्षकांना आज काहीतरी अत्यंत महत्वाची तुम्ही माहिती दिली. तुमच्या कार्याला सलाम आहे आणि जो काही हातभार आम्ही लावू शकू त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. तुम्हाला देखील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. सो आपण जगातले सगळे ब्रँड सेलिब्रेट करतो. भरपूर असे ब्रँड्स आहेत ज्यांच्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो. पण हा मका नावाचा महाराष्ट्र कारागृहाचा ब्रँड याबद्दल मला विशेष अभिमान वाटतोय. आणि मला असं वाटतं की आपल्या वोकल फॉर लोकल गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री यांनी लोकल माणसांकडनं त्यांच्या स्किल्सना, ऑन्टरप्रनरशिपला एक वेगळ्या पद्धतीने व्यासपीठ दिलं आहे.
पण त्याच बरोबरीने जेव्हा आपण समाजातल्या वेगवेगळ्या ऑन्ट्रप्रेनर्सला एम्पावर करतोय तेव्हा आपण आपले कैदी बंधू भगिनींना विसरून चालणार नाही. तर तुम्ही देखील मका या ब्रँडच्या वेगवेगळ्या शोरूम्सना राज्यभरातील भेट देऊ शकता आणि मनसोक्त खरेदी करू शकता. मला एकच गोष्ट जाता जाता तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे की माणसं वाईट नसतात, चुका सगळ्यांकडनं घडतात, पण ती चूक सुधारण्याची इच्छा ज्यांना असेल त्यांना आपण आपल्या पद्धतीने एक हात नक्कीच द्यायला हवा. तो हात तुम्ही द्यायला नक्कीच मका यांच्या वेगवेगळ्या शोरूम्सना भेट द्या. तुमची दिवाळी खास बनवा आणि त्यांची देखील. शुभ दीपावली.